अरे तन्मय गर्दी बघा फक्त मथुरला बघायला. मथुर पहिलाच अनुभव आहे आज बैलगाडा शर्यत मी पहिल्यांदाच बघायला आलोय. आणि तो आलो पुसेगावला आलो. डायरेक्ट भारतातील पहिलं हिंद केसरी मैदान म्हणून ज्याची ओळख आहे. तेव्हा 1001 राहुलदादा पाटील यांची नवीन खरेदी सर्जा चाललेला आहे. राहिलो होतो आपण जेव्हा पेडामध्ये थोडं पुढे एक मैदान झालं होतं महाराष्ट्र केसरी, कोकण महाराष्ट्र केसरी. अच्छा, मैदानावर आपण गुलाल राहिलो. आपला घरचा साथ गुलाला वरती आलोच होतो मित्रांनो. पण तेवढ्यात एक गोष्ट कळाली की आपल्या बकासूरची देखील आता गाडी आलेली आहे. आणि फॅन्स बघा या ठिकाणी मित्रांनो जे आपले नंदी आहेत ना ते या ठिकाणी झोपले जातात. म्हणजेच ह्या रेषेवर असे उभे केले जातात. बघू शकता तुम्ही. आणि हेच खूप मोठं काम असतं कारण सुट्टी मेकरचं काम आहे मित्रांनो त्यामध्ये. आणि पाठीमागे पोस्टर बघू शकता हिंद केसरी मैदान पुसेगाव. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं थेट कराडमधून स्वागत करतोय. मित्रांनो आता आपण आहोत कराडमध्ये आणि चाललेलो आहोत थेट पुसेगावच्या दिशेने. आज आपण पुसेगाव बैलगाडा शर्यत जो की मित्रांनो हिंद केसरी मैदान आहे ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. इथून आता आपण 40 ते 50 किलोमीटर मी पुसेगावमध्ये पोहोचू. भयानक थंडी आहे अक्षरशः. तर बघा गाडी घेऊन आलो आहे, तन्मय आला आहे माझ्यासोबत. सो चला व्हिडिओ कंटिन्यू ठेवूया. आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला पुसेगाव बैलगाडा शर्यत मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण गर्दी तर अफाट असते मित्रांनो. हिंद केसरी मैदान आहे. सो व्हिडिओमध्ये बनून राहा नक्कीच. हे देखील व्हिडिओ आहे ना खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो जस्ट पोचलेलो आहे पुसेगावला. आणि खरोखर म्हणजे बैलगाडा काय आहे ना मित्रांनो क्रेज पुसेगाव हिंद केसरीची ती त्याला बघायला मिळते. नुसत्या गाड्या पसरल्यात बघू शकता तुम्ही. अगदी त्या टोकापासून ती हा टोकापर्यंत जस्ट आम्ही एंट्री केली. आता पटकन आज जाऊया कारण आता मथुरचा पण गट लागणार आहे. काय वाटतं तन्मय धुरळा? खरंच मित्रांनो काय क्रेज आहे इकडे खतरनाक. सगळी मित्रांनो बैल आता या ठिकाणी आलेली आहेत. हे बघा तुम्ही बघत असाल. ॲक्च्युली काय ना नावं आपल्याला तेवढी डिटेलमध्ये माहिती नाहीत कारण रिपीट नावं आहेत. जी व्हायरल नावं आहेत ती आपल्याला माहिती आहेत. या ठिकाणी मित्रांनो बघू शकता राजा 5161 बरीच अशी नंदी आहेत. बट त्यांचं काय नाव आपल्याला ॲक्च्युली आयडिया नाही. बट बाकी जर बघायला ना मित्रांनो तर बऱ्याच म्हणजे सातारा पाटण आजूबाजूच्या बऱ्याचशा गावांमधून या ठिकाणी नंदी आहेत ना ते हिंद केसरीचा मान प्राप्त करण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहेत. तसंच इकडे देखील तुम्ही बघू शकता करंजी पुलकरांचा बाजी. आणि इकडे आतमध्येच आहे संभाजीनगरचं लखन. तुम्हाला दाखवतो. डबल नाही ट्रिपल अरे तन्मय गर्दी बघा फक्त मथुरला बघायला. मथुर पण मित्रांनो एकदम खाली आलेलो आहोत बघा. इकडे सर्व अगदी गर्दी संपलेली आहे. आणि इकडे समोर जर तुम्ही बघाल तिकडे मथुर 1001 त्याची गाडी इकडे लागलेली आहे. आणि साईडलाच तुम्ही आता बघितलं की मथुर देखील आहे. आणि सर्व हा चाहता वर्ग आहे मित्रांनो. मथुरला बघण्यासाठी गर्दी केलेली आहे. तुम्ही आता क्लिपमध्ये बघितलं असालच. ॲक्च्युली काय ना जास्त बोलता येत नाही कारण माझा आवाज येणार नाही कारण क्राऊड खूप आहे. आणि इकडे पण जर बघाल तर राहुलदादा पाटील यांची नवीन खरेदी आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही तिकडे बघत असाल ना नाव आहे माझ्या मते सर्जा पाखऱ्या 918. माझ्या मते बहुतेक गट आला असावा त्यामुळे खाली नेत आहेत. सो इकडे कसं आहे आरामात एकदम शांततेमध्ये ह्या ठिकाणी ते लोक बांधतात. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेला गट येतो ना त्यावेळेला मग इकडून जे काही नंदी आहेत ते मग तिकडे त्या ठिकाणी नेले जातात स्पर्धेसाठी. हिंद केसरी सुंदर. मित्रांनो आम्ही एकाच ठिकाणी बसलो आता. या ठिकाणी बघू शकता तुम्ही जरा मस्तपैकी बसलो. इकडे कसं आहे ना मित्रांनो घाट माथ्यावर म्हणजे ऊन आहे पण वारा थंड असल्यामुळे ना अजिबात असं अंगाला झोमत नाही ऊन. एक जरा भारी वाटते बघू शकता. आम्ही सगळे रोहित पण आलाय तन्मय पण आहे. रोहित काय सांगशील आज पुसेगावला आलोय आपण? एक माझा पहिलाच अनुभव आहे आज बैलगाडा शर्यत मी पहिल्यांदाच बघायला आलोय. आणि तो आलो पुसेगावला आलो. डायरेक्ट भारतातील पहिलं हिंद केसरी मैदान म्हणून ज्याची ओळख आहे त्या मैदानात आज
येण्याचं भाग्य लाभलं. खूप जबरदस्त 101 बैल बघायला मिळत आहेत, ज्यांना आपण आतापर्यंत व्हिडिओमध्ये बघत होतो. आणि खूप छान वाटतंय, वातावरण खूप छान आहे आणि लोकांचा जल्लोष आहे, जो नाद असतो ना तो इथंच बघायला, या मैदानातच बघायला मिळेल. खरंच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण हा सोहळा जो आहे तो एन्जॉय करा. आणि मित्रांनो कसं माहिती का, तुम्ही आता म्हणा असाल आमच्या पाठी तुम्हाला गर्दी नाही दिसत आहे, अजून वरती आम्ही तिकडे गेलो नाही. तिकडे तुम्हाला थोडेसेच फुटेज दाखवले असतील सुरुवातीला, बट क्राऊड आहे ना फट्ट क्राऊड झालेला आहे. आणि जसं जसं संध्याकाळ होईल 3, 4, 5, 6 त्याच्यानंतर मग चालायला पण जागा नसणार, एवढा क्राऊड आहे. आणि समोरच सुंदर बघू शकता तुम्ही मित्रांनो, आत्ताच आलेला आहे सुंदर. आणि उतरला की 100% याची देखील माहोल बनणार आहे, कारण खूप नाव कमवलेलं आहे मित्रांनो. ही जी मी तुम्हाला सर्व बैलं दाखवते त्यांनी खूप आपलं नाव कमवलेलं आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये. सो आता बघू शकता मोठी मोठी बैलं माझ्यामध्ये ह्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आहे, कारण सुंदरची त्या गाडी आलेलीच आहे. तसंच पुढे देखील भारत आहे, आय थिंक सो तिकडे त्या ठिकाणी तिकडे देखील आपण जाऊ. बट तन्मय अजून बकासूरची एंट्री झालेली नाही अजून. आपण आलाय सरजा वेगाचा शेवट. होय होय तेच, कारण राऊंड शेवट असल्यामुळे माझ्या मते भरपूर वेळ घेत असतील. सो ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये बनून राहा. पुन्हा एकदा आपण चालू होतो आता ग्राउंडच्या दिशेने. आणि आता गर्दी बघा, बाप रे तन्मय, अक्षरशः मित्रांनो तुम्हाला हे जे दिसत नाही सर्व गाड्या आहेत. आणि आता आपण चाललो आहोत पुन्हा एकदा खाली. आणि इकडे सर्व असे नंदी बांधलेले आहेत, काही नवीन नंदी देखील आता आलेले आहेत, गाड्या वगैरे इकडे बघू शकता. जिकडे जागा लागेल ना तिकडे तुम्हाला सगळीकडे गाड्या दिसतील, कारण माझ्या मते 1200च्या आसपास काहीतरी गाड्यांची नोंद पुसेगावच्या मैदानात झालेली आहे. तर मित्रांनो आता आपण आहोत बरोबर मैदानावर, ज्या ठिकाणी या स्पर्धा राबवल्या जातात ना त्या ठिकाणी. बघू शकता समोरच आहे हिंद केसरी मैदान पुसेगावचा पोस्टर, बघा तुम्हाला दिसत असेल. आणि ही आहेत मित्रांनो फाटी आहेत, तुम्ही बघू शकता या सर्व काही फाटी आहेत. टोटल ग्राउंड जे आहे ते आहे माझ्या मते कदाचित 900 फूटच असेल, कदाचित चुका होऊ शकतात माझ्या मते, मला पण माहिती नाही. इथून अगदी वरपर्यंत. आणि बघू शकता मित्रांनो तिकडे अगदी डोंगरावर देखील माणसं बसलेली आहेत. हिंद केसरी पोस्टर बघा. आणि थोड्या वेळाने दुपारनंतर पूर्ण अगदी जो क्राऊड तुम्हाला इकडे भरलेला दिसेल. आणि आता थोड्याच वेळामध्ये ज्या गाड्या आहेत ना त्या झुपल्या जातील आणि मग तिकडूनच सोडतील. सो आपण आता एकदम या ठिकाणी येऊन उभे आहोत, तुम्ही आता बघू शकता इकडे पाठी पब्लिक पण. सो एकदम कच्चाकच पब्लिक आहे, लाईट्स वगैरे लागलेले आहेत, त्यामुळे रात्र तर होते फायनलला. बघा गाड्या देखील सुटल्या. एवढा असा त्रास गर्दीतून आम्ही काढत ह्या ठिकाणी आलेलो आहोत. सगळ्यात पाठी बघू शकता या ठिकाणी मित्रांनो जे आपले नंदी आहेत ना ते या ठिकाणी झोपले जातात, म्हणजेच ह्या रेषेवर असे उभे केले जातात, बघू शकता तुम्ही. आणि हेच खूप मोठं काम असतं, कारण सुट्टी मेकरचं काम आहे मित्रांनो त्यामध्ये. आणि पाठीमागे पोस्टर बघू शकता, हिंद केसरी मैदान पुसेगाव, अखंड हिंदुस्थानातील हिंद केसरी मैदान. मी तुम्हाला म्हटलं होतं ना खूप मोठं आणि मानाचं मैदान आहे मित्रांनो. आणि इकडे बघू शकता सर्व प्रकारच्या गटातील जे काही नंदी आहेत ते ह्या ठिकाणी आणले जातात. आणि त्यानंतर मग जसा नंबर येईल तसं मग त्या ठिकाणी पुढे जाऊन उभे राहतात. आणि मग पुढे बघा 900 फुटाचं मित्रांनो हे मैदान आहे टोटल. आणि 900 फूट ह्या नंदींना पळावं लागतं जिंकण्यासाठी. सो खूप सुंदर आहे हा सर्व जो माहोल आहे मित्रांनो, तो खरंच एकदा का होईना प्रत्येकाने अनुभवायला हवा. त्यासाठी आम्ही खास इथपर्यंत आलो. इकडे आहे पिस्तूल आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता छकडा देखील आहे. सो आता जसा नंबर येईल तसं मग ते या छकड्यामध्ये हे जे नंदी आहेत ते लावले जातील. आता मित्रांनो पुढच्या राऊंडसाठी सर्व जे बैल आहेत ना ते आता खाली आणले जातात, तुम्ही आता बघू शकता. म्हणजे जो गट होता, म्हणजे 5-5, 6-6 गटचे जे काही बैल आहेत ना ते एकदाच खाली आणायला सांगतात. आणि ते गट झाले की मग पुन्हा एकदा उरलेले जे गट आहेत ते मग खाली आणतात. ते बघा संपूर्ण अगदी जे आता आपले बैल आहेत ना ते आता खाली आणले जातात. आणि मग त्यानुसार मग जे आपले गट आहेत ते लावले जातील. मित्रांनो स्पर्धा तर चालू आहेत, त्याचबरोबर इकडे बघू शकता बरीचशी खाऊची दुकानं देखील आहेत. सगळ्याच गोष्टी आज आपण कव्हर करतोय, तर ह्या पण गोष्टी तुम्हाला दाखवतो. बघू शकता बिस्लरी म्हणा, खाण्यापिण्याचं ना सगळ्याच गोष्टी ह्या ठिकाणी आहेत. आणि अजून देखील नंदी ह्या ठिकाणी येत आहेत. बघू शकता वाजलेले दुपारचे 12 तरी देखील अजून गटातले नंदी येत आहेत. आणि इकडे बघा पेरू, बोरं, काकडी सर्व. रोहित काय घेतलंस? पेरू घेतलेस. इकडे पण बघा ऊन लागते मित्रांनो, पण कसं हवा जरा थोडी थंड असल्यामुळे काय वाटत नाही. पण नंदी सगळे हे असे इथे लावलेले आहेत. वरती आलोच होतो मित्रांनो, पण तेवढ्यात एक गोष्ट कळाली की आपल्या बकासूरची देखील आता गाडी आलेली आहे. आणि फॅन्स बघा
लगेच गर्दी भरते. हीच ओळख आहे मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे एवढी गर्दी होत असते. उगाचच कोणासाठी एवढी गर्दी होत नाही. चला आपण देखील बघूया. तर आत्ता आपण आहोत एकदम असं उंच ठिकाणी. बघू शकता इथूनच खाली मित्रांनो ते मैदान आपल्याला पाहायला मिळतं. हा आहे तो पोस्टर जो आपल्याला तिकडून खालून मी तुम्हाला दाखवला होता. आणि जरा थोडासा ब्रेक घेतला, पेरू वगैरे खातोय. आणि इकडे तिकडे आता पब्लिक आलेलं आहे. एवढं उंचावर देखील मित्रांनो बघू शकता पब्लिक आलेलं आहे. सो पब्लिक फट्टी आहे. जेवढं दाखवेन तेवढं कमीच आहे. तेच काय दाखवणार. खाली तर असं वाटतंय की म्हणजे गावच आहे किंवा मग एखादं आपण एक म्हणतो ना शहर आहे की काय, अशा प्रकारचं मित्रांनो फिलिंग ह्या ठिकाणून येते. कारण जिकडे तिकडे बघायला लागते, लांब लांबपर्यंत गाड्या लागलेल्या आहेत. खरंच का मित्रांनो पुसेगावला एवढं मोठं मैदान म्हणतात त्याचं कारण हे एकच आहे. आणि आता कसं आहे ना, प्रत्येक गोष्ट दाखवू शकत नाही कारण गट बरेच आहेत. आता बकासूर देखील आलेला आहे. 110व्या गटामध्ये माझ्यामध्ये पळणार आहे. सो बघूया तो एक गट बघूया आणि मग त्याच्यानंतर माझं तर मत आहे की मी निघण्याचा कॉल घेईन. कारण जास्त वेळ पण इथे काय थांबण्याचा अर्थ नाही, कारण आपला प्रवास पण पुढचा करायचा आहे. आता आपण चाललेलो आहोत हिंद केसरी भारत. तिकडे चाललेलो. कोण आता आपण आता एवढं फिरतोय, पण एक गोष्ट आवर्जून मी तुम्हाला सांगतो. काय आहे ना मित्रांनो, बैलांची दिसण्याची जी शैली आहे ना ती एकसारखीच आहे बऱ्यापैकी. त्यामुळे नक्कीच आता मथुरसारखे दिसणारे मला इथे 4 ते 5 बैल दिसलेले आहेत. सो पटकन आपल्याला कळत नाही की नक्की समोर आलाय तो हाय कोण. आणि कधी कधी काय होतं की जी नावं आहेत ती देखील सेम ठेवलेली आहेत. त्यामुळे आणखीन कन्फ्युजन होते आपलं. हिंद केसरी घोडचा सर्जा 25-26. छोटा सर्जा मोठा सर्जा. नाव काय? नमस्कार, माझं नाव राकेश शिंदे. आणि आपला बैलाचं बैलाचं नाव बलमा. आणि मूळचा कुठला आहे? मूळचा बैल आता चिपळूणला असतो, पण सध्याला वरती बैल घाटावरती असतो. सोन्या ड्रायव्हर खटाव यांच्याकडे बैल आहे सध्या. आणि आता पहिल्यांदाच पळाला आहे की याच्या आधी खूपदा पळाला आहे? नाही, याच्या आधी वरती पळतो कायम. होय का? होय. बिंजोडला वगैरे कायम पळतो. आणि पायरा कोणासोबत आहे? पहिला आपला राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा सर्जा 1001. अरे वा, मस्त. पहिला गट 5 झालाय ना? हा, गट 55 मध्ये पास झाले. अजून कुठली मोठी अचिव्हमेंट आपल्या बैलांनी केलेली आहे? मोठी मुवमेंट आपली चिपळूणला राहिलो होतो आपण जेव्हा पेडंबेच्या थोडं पुढे एक मैदान झालं होतं. हा. महाराष्ट्र केसरी, कोकण महाराष्ट्र केसरी. त्या मैदानात आपण गुलालात राहिलो. आपला घरचा साथ गुलालात राहिलो होतो. कुठल्या वर्षी? मागच्याच वर्षात. होय का? खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद, थँक्यू. डबल हिंद केसरी रावण MS09. सर्जा. चला तिकडे जाऊया. कार्तिक हिंद केसरी कार्तिक आदत आहे. चालून पाय दुखायला लागले मित्रांनो, कारण की दाखवलं तरी कमीच आहे. बरेचसे नंदी आलेले आहेत, बरेच. शेवटी कसं हिंद केसरी मैदान आहे त्यामुळे प्रत्येकाला ह्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे. आणि असं एक म्हटलं जातं की पुसेगावला नवीन बैल दरवर्षी आपल्याला म्हणजे बैल जोडे बघायला मिळते नंबरामध्ये. सो ह्या वर्षी आपण बघूच. आता गट तर आता तिकडे चालू आहेतच. नाव कसं आपलं? हिंद केसरी वगैरे किती? 2 वेळा हिंद. कुठलं वडकीचा. प्रॉपर कुठे पळतो? बैल असतो कुठं? संभाजीनगर. आणि पावसात वगैरे इकडंच? ठीक आहे. विशांतकरांनी शाळगावकरांचा पक्ष आणि सुरेश तात्या फौजी निगडीकरांचा सोन्या. गाडी क्रमांक 17ची गाडी 10 शुक्ला या मैदानातला आणि या ठिकाणी सिमीला पात्र सुंदर अशी लढा केलं. तिकडे